हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक न्यू टॉपिक स्टडी करणार आहोत, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. सुपरपोजिशन म्हणजे कॉम्बिनेशन. वेव्जचा कॉम्बिनेशन म्हणजेच सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ज कसं तयार होते, जसं तुम्ही समजा का तुमच्या क्लासरूममध्ये बसून आहात आणि क्लासरूममध्ये टीचर अब्सेंट आहे, क्लासरूममध्ये टीचर नाही आहे. क्लासरूममध्ये टीचर जर नसेल तर तुमचा जो आवाज आहे तो आवाज स्टाफ रूमपर्यंत पोहोचतो. याचा कारण काय असेल, जे तुम्ही बोलता आहात म्हणजे जो काही साऊंड तयार होत आहे तो साऊंड म्हणजेच तुमच्या जे काही साऊंड वेव्ज आहेत त्या साऊंड वेव्ज कंबाईन होतात आणि तो कंबाईन झाल्यानंतर त्यांचा एक इफेक्ट तयार होतो. तो जो इफेक्ट आहे त्या इफेक्टमुळे तुमचा आवाज जास्त वाढल्यासारखा वाटतो आणि तो मग स्टाफ रूमपर्यंत पोहोचतो. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्जमध्ये काय होते की व्हेन टू ऑर मोर वेव्ज ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली, म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्ज एकाच मीडियममधून एकाच पॉईंटमधून सायमल्टेनियसली म्हणजे एकानंतर एक ट्रॅव्हल होत असतील. त्यापैकी प्रत्येक वेव्ह हे स्वतःचा एक डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते, जो दुसऱ्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटपासून इंडिपेंडंट म्हणजे सेपरेट असते. ते जो काही डिस्प्लेसमेंट आहे त्या डिस्प्लेसमेंटचा कॉम्बिनेशन म्हणजेच रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणू, तो त्या डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर समला इक्वल असते. डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर समला इक्वल असते. कसं, लक्ष द्या. ह्या दोन वेव्ज आहेत, यामध्ये ही एक वेव्ह आहे आणि हे एक दुसरी वेव्ह आहे. ह्या दोन्ही वेव्ह एकाच पॉईंटपासून स्टार्ट होत आहेत. ह्या दोन्ही वेव्ज जे आहेत, ह्या दोन्ही वेव्ज एकाच पॉईंटपासून सायमल्टेनियसली एकाच मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत आणि त्या दोन्ही ज्या वेव्ह आहेत ह्या दोन्ही वेव्ह एक ओन म्हणजे स्वतःचा एक डिस्प्लेसमेंट तयार करतात. जशी पहिली वेव्ह जी आहे ती पहिली वेव्ह Y1 डिस्प्लेसमेंट तयार करत आहे, प्रोड्यूस करत आहे, तर दुसरी जी वेव्ह आहे ती दुसरी वेव्ह Y2 डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत आहे. तर यांचा जो काही हा कंबाईन डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याला आपण म्हणू रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. हा यांचा कंबाईन जो डिस्प्लेसमेंट आहे तो कंबाईन डिस्प्लेसमेंट त्यांच्या व्हेक्टर समला इक्वल असते. बरं, हे व्हेक्टर सम म्हणजे काय होते, तर व्हेक्टर सम म्हणजे जसं हे दोन्ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकच आहे तर अशा वेळी ह्या डिस्प्लेसमेंटची ॲडिशन होते. जर दोन्ही वेव्हची डायरेक्शन म्हणजे दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे त्यांची काय होते, ॲड होते, सम होते. त्याला म्हणतो आपण व्हेक्टर सम. त्याला काय म्हणतो आपण, व्हेक्टर सम. जर का समजा इथे एक वेव्ह या डायरेक्शनने असते ज्याचा डिस्प्लेसमेंट Y1 असता आणि एक वेव्ह या टाईपने प्रोड्यूस झाली असती. एक वेव्ह या टाईपने प्रोड्यूस झाली म्हणजे याचा डिस्प्लेसमेंट हा असता, त्याला आपण Y2 समजू. तर मला सांगा, ह्या दोघांच्याही डायरेक्शन जे आहे, दोन्ही पार्टिकल्सची जी काही डायरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटची, ते डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. तर यांचा जो काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट यांच्या व्हेक्टर समच्या इक्वल असता. व्हेक्टर समच्या इक्वल म्हणजे दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, याचा अर्थ दोघांच्याही डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे दोघांचा काय होईल, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे दोघांची सेम डायरेक्शन असेल तर ॲडिशन, दोघांची अपोजिट डायरेक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. यालाच म्हणतो आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्यांचा कंबाईन डिस्प्लेसमेंट जो त्यांच्या व्हेक्टर समला इक्वल असेल. म्हणजे सेम डायरेक्शनच्या डिस्प्लेसमेंटला आपण सम करतो, अपोजिट डायरेक्शनचं जर डिस्प्लेसमेंट असेल त्यांचा काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो. आणि हा जो सम किंवा सबस्ट्रॅक्ट करणे जो आहे त्यालाच म्हटलं जाते व्हेक्टर सम. याला काय म्हणतो आपण, व्हेक्टर सम. राहिलं लक्षात. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ज म्हणजे काय होता की व्हेन टू ऑर मोर वेव्ज ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्ज एकाच मीडियममधून एकाच पॉईंटमधून सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होतात, म्हणजे एकानंतर एक ट्रॅव्हल होतात आणि त्यापैकी प्रत्येक वेव्ह, ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट. त्यापैकी प्रत्येक वेव्ह हे त्यांचा स्वतःचा एक डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते, जो त्याच्या दुसऱ्या वेव्हसोबत इंडिपेंडंट असते, तर ते जे काही डिस्प्लेसमेंट आहेत, जे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहेत,
त्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटचा कंबाईंड डिस्प्लेसमेंट म्हणजेच त्याला आपण म्हणतो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हा त्यांच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर समला इक्वल असते. इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर समला इक्वल असते आणि त्या जो काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंटपासून जी वेव्ह तयार होते, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटपासून जी वेव्ह तयार होते, यांच्या दोन वेव्ज आहेत, ह्या दोघांच्याही रिझल्टंट डिस्प्लेसमेंटपासून ही जी एक वेव्ह तयार झाली, या वेव्हला म्हणतो आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. या वेव्हला काय म्हणतो आपण? सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. म्हणजे ह्या दोन वेव्हची ॲडिशन केल्याच्यानंतर ही एक वेव्ह तयार झाली, ही आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. याला म्हणतो आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. राहील लक्षात? तर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्हला कंबाईन केल्याच्यानंतर जे एक वेव्ह तयार होते, त्या वेव्हला म्हणतो आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. क्लिअर? ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या इथे. इफ टू वेव्ज अराइव ॲट अ पॉईंट ऑफ अ मीडियम सायमल्टेनियसली आर इन फेज. जेव्हा दोन वेव्ज एकाच पॉईंटमधून म्हणजे एकाच मीडियममधून एकाच पॉईंटमधून सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होतात. आता आपण बघितलं की ही एक वेव्ह आहे, ही एक वेव्ह आहे. ही एक वेव्ह या टाईपने ट्रॅव्हल होत आहे आणि ही दुसरी वेव्ह आहे, ही वेव्ह या टाईपने ट्रॅव्हल होत आहे. जेव्हा दोन वेव्ज एकाच मीडियममधून एकाच पॉईंटमधून सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होतात, आर इन फेज. कसं आहे ते? आर इन फेज. इन फेजचा मिनिंग काय होते? समजा ही एक वेव्ह आहे जी इथून स्टार्ट झाली, ही दुसरी वेव्ह ही इथून स्टार्ट झाली, बरोबर आहे. यामध्ये जर बघाल तर ह्या पहिल्या वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट कुठून स्टार्ट झालं? हे 0पासून. किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ कुठून स्टार्ट झालं? 180 डिग्रीपासून. कुठून स्टार्ट झालं? 180. तर पहिल्या वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट दोघांच्या मधामधला जर बघितला तर फेज डिफरन्स किती आहे? 0. कारण का दोघांचा स्टार्टिंग पॉईंट तर 0 आहे. ज्या दोन वेव्ज आपण कन्सिडर केला, ज्या एकाच मीडियममधून आणि एकाच पॉईंटपासून, ही इथून स्टार्ट होत आहे आणि ही इथून स्टार्ट होत आहे, एकाच पॉईंटपासून पण सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होत आहेत, तर ह्या दोन वेव्हचा जर बघितला तर क्रेस्ट आणि या वेव्हचा क्रेस्ट ह्या दोन्ही वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट 0 आहे. म्हणजे याच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स किती आहे? 0 आहे. तर ह्याचा अर्थ ह्या दोघांचाही मधामधला फेज डिफरन्स 0 असल्यामुळे हे दोन्ही वेव्ज एकामेकासोबत इन फेजमध्ये आहेत. कसं आहेत? इन फेज. म्हणजे क्रेस्टच्या वर क्रेस्ट येत जर असेल किंवा ट्रफच्या वर ट्रफ जर येत असेल, याला म्हणतो आपण इन फेज. याला काय म्हणतो आपण? इन फेज. जसं हा झाला ट्रान्सव्हर्स वेव्हच्या फॉर्ममध्ये. जसं लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्ममध्ये जर बघितला तर कॉम्प्रेशनच्या वर कॉम्प्रेशन येत असेल, कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ कॉम्प्रेशन ऑफ अदर, कॉम्प्रेशनच्या वर कॉम्प्रेशन येत असेल किंवा रेअर फॅक्शनच्या वर रेअर फॅक्शन जर येत असेल, यावेळी त्यांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स असते 0. आणि तो फेज डिफरन्स 0 असल्यामुळे त्यांना म्हणू शकतो की त्या दोन वेव्ज ज्या आहेत त्या दोन वेव्ज कशा आहेत? इन फेजमध्ये आहेत. दोन वेव्ज कशा आहेत? इन फेजमध्ये आहेत. तर त्यांचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे त्या दोन्ही वेव्हचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो मॅक्झिमम असते. तो काय असते? मॅक्झिमम. आणि सिम्पल आहे, लक्ष द्या कसं. समजा ही एक वेव्ह आहे, ही वेव्ह ही एक वेव्ह आहे आणि ही वेव्ह या टाईपने ट्रॅव्हल होत आहे. ही दुसरी वेव्ह आहे, ही वेव्ह या टाईपने ट्रॅव्हल होत आहे. म्हणजे क्रेस्टच्या वर काय येत आहे? क्रेस्ट. आणि ट्रफच्या वर काय येत आहे? ट्रफ येत आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जर या इथपर्यंत जर कन्सिडर केला, ही एक वेव्ह पल्स कन्सिडर केला इथपासून इथपर्यंत, तर याचा डिस्प्लेसमेंट आणि याचा डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम. किंवा ही जर वेव्ह पल्स घेतला तर याचा डिस्प्लेसमेंट आणि याचा डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम. तर जर का समजा आपण या पॉईंटला जर कन्सिडर केला तर ह्या पॉईंटवर, समजा हा जो पॉईंट कन्सिडर केला, ह्या पॉईंटवर जर बघितला तर दोन्ही वेव्हला कंबाईन केल्याच्या नंतर ह्या दोन्ही डिस्प्लेसमेंटची काय होईल? ॲडिशन. आणि दोन्ही डिस्प्लेसमेंटची ॲडिशन होत आहे म्हणजे याचा अर्थ या पॉईंटवर
तुमची जे काही रिझल्टंट वेव्ह बनणार आहे त्या रिझल्टंट वेव्हचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे, ह्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटमध्ये दोनही डिस्प्लेसमेंटची काय होणार आहे, सम. आणि दोन्ही डिस्प्लेसमेंटची सम होईल म्हणजे ॲडिशन होणार आहे. याचा अर्थ त्याच्यामधला जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो कसा असेल, मॅक्झिमम राहील. कसा राहील, मॅक्झिमम. तर ह्या दोन वेव्ह मिळून एक कंबाईन वेव्ह जेव्हा बनेल तेव्हा एक कंबाईन वेव्ह बनल्यानंतर दोन्ही वेव्हची जे काय डायरेक्शन आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे, हे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे. म्हणून ह्या दोघांचा जो काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम राहील. कसा राहील, मॅक्झिमम. तर हा जो इफेक्ट आहे ज्यामध्ये याचा डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असतो त्या इफेक्टला म्हटले जाते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. राहील लक्षात. तर जेव्हा दोन वेव्ज इन फेजमध्ये असतील म्हणजे क्रेस्टच्यावर क्रेस्ट किंवा ट्रफच्यावर ट्रफ असेल किंवा इन लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्ममध्ये बघितला तर कॉम्प्रेशनच्यावर कॉम्प्रेशन असेल किंवा रेअर फॅक्शनच्यावर रेअर फॅक्शन जर असेल, अशावेळी त्या दोन वेव्ज इन फेजमध्ये असतात. आणि दोन वेव्ज इन फेजमध्ये आहेत याचा अर्थ त्यांचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते. आणि जेव्हा दोन वेव्हचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते त्या इफेक्टला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. राहील लक्षात. त्यानंतर काय म्हटलं आहे की आफ्टर क्रॉसिंग द वेव्ज each other, both the waves pulse continue to maintain their individual shapes. म्हणजे जशी ही एक वेव्ह आपण बघितला होता आणि ही दुसरी वेव्ह जी एकाच पॉईंटमधून एकाच मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत. जेव्हा हा जो पॉईंट आहे, हा तुम्हाला जो पॉईंट दिसत आहे हा पॉईंट म्हणजे तुमचा क्रॉसिंग पॉईंट दोन वेव्हचा. हा जो क्रॉसिंग पॉईंट आहे ह्या क्रॉसिंग पॉईंटच्या नंतर तुमची जे वेव्ज आहेत तो वेव्ह जेव्हा क्रॉसिंग पॉईंटच्या अगोदर ज्या नेचरमध्ये, ज्या फॉर्ममध्ये, ज्या शेपमध्ये होत्या, दोन वेव्हच्या क्रॉसिंगच्या नंतरसुद्धा सेम शेपमध्ये ट्रॅव्हल होतात. अगेन इथे क्रॉस झाल्या तर याच्यानंतरसुद्धा त्या वेव्ज ट्रॅव्हल होतात आणि त्यांचा जो काही इंडिव्हिज्युअल म्हणजे अगोदर जो शेप होता त्या सेम शेपमध्ये त्या काय होतात, ट्रॅव्हल होतात. ओके. त्यानंतर इफ टू वेव्ज arrive at a point of a medium simultaneously are out of phase. म्हणजे दोन वेव्ज एकाच पॉईंटमधून एकाच मीडियममधून सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होतात. काय म्हटलं आपण, दोन वेव्ज आहेत. ही एक वेव्ह जी एकाच पॉईंटपासून एकाच मीडियममधून सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होत आहे आणि ही दुसरी वेव्ह जी त्याच मीडियममधून त्याच पॉईंटमधून सायमल्टेनियसली ट्रॅव्हल होत आहे पण या टाईपने होत आहे. का बरं असं मी काढलं असेल, कारण का इथे आउट ऑफ फेज म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेजचा मिनिंग काय होते की पहिल्या वेव्हचा क्रेस्ट कुठून स्टार्ट झाला, झिरोपासून. दुसऱ्या वेव्हचा ट्रफ कुठून स्टार्ट झाला, झिरोपासून. अशी जर कंडिशन असेल तर मला सांगा, आपल्याला माहीत आहे की हा क्रेस्ट आणि याच्यामधला ट्रफ ह्या दोघांच्या मधामध्ये फेज डिफरन्स किती असते, 180 डिग्री. म्हणजे याचा अर्थ दोघांच्या मधामध्ये फेज डिफरन्स येत आहे. याचा स्टार्टिंग पॉईंट आणि याचा स्टार्टिंग पॉईंट दोघांच्या मधामध्ये काय येत आहे, फेज डिफरन्स येत आहे. तर दोघांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स 180 डिग्री असते. तर दोघांच्या मधामध्ये काही ना काही फेज डिफरन्स येत आहे म्हणजे त्याचा अर्थ ते कसं आहेत, आउट ऑफ फेज आहेत. कसं आहेत, आउट ऑफ फेज. म्हणजे ज्यावेळी क्रेस्टच्या वर ट्रफ येत असेल किंवा ट्रफच्या वर क्रेस्ट येत असेल त्यावेळी ते दोन वेव्ज आउट ऑफ फेज असतात. जेव्हा क्रेस्टच्या वर क्रेस्ट आणि ट्रफच्या वर ट्रफ येतो तेव्हा दोन वेव्ज हे इन फेज असतात आणि त्यावेळी त्यांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्ससुद्धा झिरो असते. जेव्हा क्रेस्टच्या वर ट्रफ आणि ट्रफच्या वर क्रेस्ट येत आहे म्हणजे याचा अर्थ दोघांच्या मधामधला फेज डिफरन्स हा 180 डिग्री आणि तेव्हा ते कसं असतात, आउट ऑफ फेज. म्हणजे जेव्हा दोन वेव्ज इन फेज असतील तर त्यांच्या मधामधला फेज डिफरन्स झिरो. जेव्हा दोन वेव्ज आउट ऑफ फेज असतील तर त्यांच्या मधामधला फेज डिफरन्स 180 डिग्री. इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह जर बघतो म्हटला तर जसं जेव्हा दोन वेव्ज इन फेज असतात तेव्हा कॉम्प्रेशनच्या वर कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शनच्या वर रेअर फॅक्शन. पण जेव्हा दोन वेव्ज आउट ऑफ फेज असतात तेव्हा
जसं क्रेस्टच्या वर ट्रफ येते तशासारखाच कॉम्प्रेशनवर कोइन्साइड किंवा कॉम्प्रेशन कोइन्साइड म्हणजेच वर येणे किंवा त्याच्या वर होणे, त्याच्या वर येणे. तर कॉम्प्रेशनच्या वर किंवा कॉम्प्रेशनसोबत कोइन्साइड कोण होईल? रेअर फ्रॅक्शन, किंवा रेअर फ्रॅक्शनसोबत कोइन्साइड कोण होईल? कॉम्प्रेशन. म्हणूनच यांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स किती असते? 180 डिग्री असते. देन रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज मिनिमम. मिनिमम म्हणजे 0च्या बरोबर असते. कसं असते? 0च्या बरोबर असते. बघा कसं, तर यामध्ये बघाल तर बघा, क्रेस्टच्या वर कोण आला? ट्रफ आला, म्हणजे आउट ऑफ फेज आहेत. आणि इथून समजा काय आहे तुमची मीन पोझिशन. तर याचा जो डिस्प्लेसमेंट आहे हा वर, तेवढाच ह्या वेवचा डिस्प्लेसमेंट खाली. तर दोन्ही वेव एकामेकाला काय करतील? कॅन्सल. समजा हा डिस्प्लेसमेंट 2 सेंटीमीटर असेल, हा डिस्प्लेसमेंट जो आहे हा वरच्या वेवचा हा समजा 2 सेंटीमीटर, खालच्या वेवचा 2 सेंटीमीटर. आपण काय म्हटलं होतं? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं? यांची व्हेक्टर सम. तर दोघांची जी डायरेक्शन आहे, वरच्या वेवची म्हणजे क्रेस्टची डायरेक्शन वर आहे आणि खालचा जो वेव आहे म्हणजे ट्रफ आहे, ट्रफची डायरेक्शन खाली आहे. त्या दोघांचाही डिस्प्लेसमेंट सेम आहे, पण डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. म्हणून यांच्या दोघांच्या मधामधला जो काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होते? 0 किंवा मिनिमम. काय का बरं म्हणू शकतो? कारण की यामध्ये जर बघाल तर समजा वरचा डिस्प्लेसमेंट 3 असेल आणि खालचा डिस्प्लेसमेंट 2, तर यांचा जो काही तुमचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती निघेल? 1 निघेल. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय निघेल? 1. जर का समजा ह्या इन फेजमध्ये असत्या तर यांचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो किती झाला असता? 5 झाला असता. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा दोन वेव्ज आउट ऑफ फेजमध्ये असतात तेव्हा त्यांचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसा असते? मिनिमम म्हणजे 0च्या बरोबर. म्हणून त्यांची जी रिझल्टंट वेव्ह आहे ते रिझल्टंट वेव्ह कशी निघते? स्ट्रेटमध्ये लाईनसारखी दिसते. कसं दिसते? स्ट्रेट लाईनसारखी. राहील लक्षात? ओके. त्यानंतर तर यामध्ये काय म्हटलं आपण की जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो कसा असते? मिनिमम म्हणजे 0. का बरं? कारण का त्यांचा जो डिस्प्लेसमेंट आहे एक दोन वेव्हचा तो एकामेकाला काय करते? कॅन्सल करते. का बरं? कारण का दोन्ही वेव्हची जी काही डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कशी असते? अपोजिट. काय असते? अपोजिट असते. राहील लक्षात? ओके. त्यानंतर धिस इफेक्ट इज कॉल्ड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जसं ज्यांचा डिस्प्लेसमेंट जर मॅक्झिमम असेल तर त्या टाईपच्या इफेक्टला आपण काय म्हटला होता? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जेव्हा दोन वेव्हचा कंबाईन म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हा मिनिमम जर असेल त्या टाईपच्या इफेक्टला आपण किंवा त्या टाईपच्या इंटरफरन्सला आपण काय म्हणतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हणतो आपण? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर असा हा तुमचा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. राहील लक्षात? सुपरपोजिशन ऑफ वेव्ज काय होते? सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आपण कोणाला म्हणतो? जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्ज एकामेकासोबत कंबाईन झाल्याच्या नंतर जो काही एक वेव्ह बनतो त्या वेव्हला म्हणतो आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. त्याला काय म्हणतो आपण? सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. जर का समजा दोन वेव्ज इन फेजमध्ये असतील, इन फेजमध्ये म्हणजेच एका क्रेस्टच्या वर क्रेस्ट किंवा ट्रफसोबत कोइन्साइड ट्रफ होत असेल किंवा इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह कॉम्प्रेशनसोबत कॉम्प्रेशन किंवा रेअर फ्रॅक्शन होत असतील, ज्यांच्या मधामधला फेज डिफरन्स हा 0 डिग्री असते. म्हणजे ज्या दोन वेव्हच्या मधामधला डिफरन्स 0 डिग्री असेल आणि तो केव्हा राहू शकते? जेव्हा क्रेस्टच्या वर क्रेस्ट किंवा ट्रफसोबत ट्रफ कोइन्साइड होईल, म्हणजेच कॉम्प्रेशनसोबत कॉम्प्रेशन किंवा रेअर फ्रॅक्शन कंबाईन होईल. त्यावेळी त्या दोन वेव्हच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो कसा असते? 0. आणि जेव्हा दोन वेव्हच्या मधामधला फेज डिफरन्स 0 असते तेव्हा ते दोन वेव्ज एकामेकाशी इन फेजमध्ये असतात. तर जेव्हा दोन वेव्ज एकामेकाशी इन फेजमध्ये असतात त्यावेळी त्यांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे त्यांच्या मधामधला जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे डिस्प्लेसमेंट आहे तो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हा मॅक्झिमम असते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसा असते? मॅक्झिमम असते. आणि त्या इफेक्टला म्हटलं जाते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्या इफेक्टला काय म्हणतो आपण? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जेव्हा दोन वेव्ज ह्या आउट ऑफ फेजमध्ये असतात. आउट ऑफ फेज म्हणजे क्रेस्टच्या वर ट्रफ येतो किंवा ट्रफच्या वर काय येतो? क्रेस्ट येतो. म्हणजे ह्या दोघांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स 180 डिग्री म्हणजे पाय असेल.
दोन वेव्हजच्या मधामधला फेज डिफरन्स 180 डिग्री आहे, याचा अर्थ त्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हज आउट ऑफ फेजमध्ये असतात. आणि जेव्हा दोन वेव्हज आउट ऑफ फेजमध्ये असतील तेव्हा त्यांचा जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसा असते, मिनिमम. मिनिमम म्हणजे नियरली अबाउट झिरोच असते. कसा असते, झिरो असते. आणि ह्या जो काही इफेक्ट आहे ह्या इफेक्टला म्हटल्या जाते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ह्या इफेक्टला आपण काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. राहील लक्षात. तर यानंतर एक खूप थोडा मोठा डेरिवेशन आहे तो ह्या व्हिडिओमध्ये जर घेतला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून आपण तो जो डेरिवेशन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, थँक्यू.